महाराष्ट्रातील प्रत्येक बातमी सर्वात पहिल्यांदा तुमच्या मोबाईलवर पोहोचण्यासाठी द महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार, मी सदाभाऊ गिरमे, सासवड. आज या ठिकाणी संत तुकाराम महाराज यांचा 375वा वैकुंठ गमन सोहळ्यानिमित्त संपूर्ण या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. या कार्यक्रमाची रूपरेषा तुकाराम महाराजांच्या ग्रंथामध्ये जेवढे अभंग तेवढे वाचक, म्हणजे 391 अभंग आहेत, परंतु 5000 भाविक पारायणासाठी बसणार आहेत. त्याचप्रमाणे कीर्तनासाठी 500 टाळकरी उभं राहणार आहेत. त्याच कीर्तनामध्ये 50 मृदंगवादक असणार आहेत. त्याचप्रमाणे संपूर्ण येणाऱ्या भाविकांची नगरपालिकेकडून, शाळेतून राहण्याची, वाघेरे महाविद्यालयातून इथं राहण्याची सगळी सोय केलेली आहे. पाण्याची सोय सगळं संपूर्ण वारकऱ्यांनी टँकरने स्वतःहून देणार आहेत. त्यातले त्यात सासवड नगरपालिकेने आम्हाला भरपूर सहकार्य केलं. कुठलं परवानगी घेणे किंवा पालखी तळ देणे, सगळं रितसर कागदपत्र देऊन त्यांचे परवानगी घेतल्यात. त्यात आम्हाला आमदार संजय जगतापांनी भरपूर सहकार्य केलं. त्यांच्या सहकार्यामुळे आमचा हा कार्यक्रम पूर्ण पार पडतो. त्या 23 तारखेला हेलिकॉप्टरने तुकाराम महाराजांच्या पादुका येणार आहेत. 23 तारखेला बरोबर 5 वाजता पादुका आल्याच्या नंतर संपूर्ण गावातून मिरवणूक काढून सोपान देवाची भेट घेऊन पुन्हा पालखी तळावर येणार आहे. पालखी तळावर आल्याच्या नंतर मग दुसऱ्या दिवशी नित्यनियमाने जे कार्यक्रम ठरलेले आहेत त्याप्रमाणे सगळे कार्यक्रम होतील. ज्ञानदानासाठी नावाजलेले कीर्तनकाराचे सगळे कीर्तन ठेवलेले आहेत. त्या कीर्तनाचा सर्व भाविकांनी लाभ घ्यावा असं आमची एक विनंती आहे. त्याचप्रमाणे संपूर्ण 7 दिवस हा कार्यक्रम आयोजित करताना आम्ही पुरंदर, हवेली, बारामती, दौंड, इंदापूर, भोर, वेल्हा आणि मुळशी या तालुक्यांनी सहभाग घेऊन आम्हाला सहकार्य केलेलं आहे. तर प्रत्येक तालुक्यातून, प्रत्येक गावातून, प्रत्येक घरातून 10 भाकरी आणण्याचं कबूल केलेलं आहे. तर दररोज आम्हाला 30,000 भाकरी लागणार आहेत. प्रत्येक गावाचे नावं टाकून हँडवेल वाटपाची व्यवस्था केलेली आहे. तरी त्या भाकरीची सगळी व्यवस्था आम्ही केलेली आहे. त्यातून आम्ही राहिलेल्या भाविकांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे. आमटी, भात, शूट म्हणजे जे गोड पदार्थ असेल तर त्यांनी आम्हाला, काही लोकांनी त्याचं सहकार्य करून हे कार्यक्रम पार पाडण्याकरता भरपूर सहकार्य केले आहे. त्यानंतर हे कार्यक्रम पार पाडत असताना तालुक्यातल्या बरेच ज्येष्ठ मंडळींनी, कर्तबगार किंवा असे जरा सनद असतील, यांनी आम्हाला चांगल्यापैकी मदत केलेली आहे. तसं वैयक्तिक कोणाची नावं आम्हाला कोणाची सांगता येत नाही की त्यांनी आचारसंहितेमुळे आम्हाला म्हणले कुठं नावं जाहीर करू नका आमची. या 7 दिवस चालणारे कीर्तनकार कोण असणार? त्या यादीमध्ये आहेत, सगळे दिलेले आहेत. त्या संपूर्ण 7 दिवसाचे कीर्तनकार, प्रवचन आणि कथाकार. तर पहिल्या दिवशी नवनाथ महाराज गोगावले, त्यानंतर उद्धव महाराज मंडलिक, महादेव महाराज राऊत, ज्ञानेश्वर महाराज जळकेकर, मंगेश महाराज कदम, संजय महाराज पाचपोर, केशव महाराज उखळीकर, ज्ञानेश्वर माऊली कदम आणि परत शेवटचं काल्याचं कीर्तन ज्ञानेश्वर माऊली कदम यांचे होणार आहे. तरी या कार्यक्रमाचा सर्व भाविकांनी लाभ घ्यावा असे आम्हाला नम्र विनंती आहे. रामकृष्ण हरी.